नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण देशी कुक्कुटपालनामध्ये आसेफजी यांची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत। आसेफजी यांनी देशी कुक्कुटपालनाची ही पहिलीच बॅच सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सौरंगी नावाची देशी पोल्ट्री ब्रीड जी आहे ती ब्रीड घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे आणि आज साधारणतः 1 किलोच्या कोंबड्या ज्या आहेत तर त्यांच्या फार्मवर तयार झालेल्या आहेत। आपण आसेफजीकडनंही जाणून घेऊ की त्यांनी ही देशी कुक्कुटपालनाची सुरुवात कशी केली आणि या कुक्कुटपालनामध्ये त्यांना फायदा होतोय का, आणि या सौरंगी जातीच्या कोंबड्या त्यांनी पाळलेल्या आहेत तर त्या कोंबड्या कशा आहेत याबद्दलही आपण त्यांना माहिती विचारूया। आसेफजी नमस्कार। नमस्कार सर। आसेफजी, ह्या कुठल्या जातीच्या कोंबड्या तुम्ही पाळलेल्या आहेत? सर या सौरंगी जातीच्या आहेत आणि ह्या कोंबड्या ज्या आहेत तर देशी कोंबडी पालन असं म्हणतोय आपण, तर ह्या देशी कोंबड्या कशा काय वाटतात तुम्हाला, म्हणजे काय गोष्टी याच्यातल्या तुम्हाला दिसल्या? सर यांचे पाय देशी कोंबड्यासारखे छोटे आहेत आणि यांची पिसांची चकाकी पण देशी कोंबड्यासारखीच म्हणजे तशीच आहे। बरं बरं। आणि आता तुम्ही ह्या कोंबड्या साधारणतः 3-1 महिन्यापासून पाळलेल्या आहेत, तर 3 महिन्यामध्ये किती खाद्य खाऊन ह्या कोंबड्या 1 किलोच्या झाल्या? साधारण यांनी 2.5 ते 3 किलो खाद्य खाऊन 1 किलोपर्यंत होतात 3 महिन्यामध्ये। बरं, आता 1 किलोच्या तुमच्या कोंबड्या झालेल्या आहेत, तर यांची विक्री तुम्ही कशा पद्धतीनं करताय मग? सर हे किरकोळ म्हणजे गावातच आपण ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, इथंच लोक 500 ते 600च्या दराने घेऊन जातात। म्हणजे एक कोंबडी तुम्ही साधारणतः रिटेलमध्ये 500-600 आणि होलसेलसाठी काही प्रयत्न केलाय का? सर सध्या तर नाही, इथे गावातच निघून जात आहेत, म्हणजे तसं तर आम्ही काही केलं नाही। ओके ओके। मग तुम्हाला ही जी सौरंगी जात आहे ती पाळून म्हणजे ठीकठाक वाटतंय का, मग कशी वाटते जाते पाळणं? चांगलं ही चांगली जात आहे आणि याची पुढची बेस मी ती करणार असं माझी इच्छा आहे। ओके, धन्यवाद आसेफजी। थँक्यू सर। तर आसेफजींनी अशा पद्धतीनं हे कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे आणि त्यांना याच्यातनं साधारणतः चांगला फायदा होईल अशी आपण आशा करूया। आपल्या सगळ्यांचे धन्यवाद।